पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सुरू असलेल्या 16व्या कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवात कलाकार आणि खेळाडूंचा विविध स्पर्धांना चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या कला व क्रीडा विभागात विविध स्पर्धा संपन्न झाल्या। कला विभागात कीर्तन, नृत्य स्पर्धा, निबंध, सुदृढ बालक, देवींची गाणी आदी स्पर्धा संपन्न झाल्या, तर क्रीडा विभागात कुस्ती, हँडबॉल, कबड्डी, ज्युनिफाईट, जुडो, वेटलिफ्टिंग, मैदानी स्पर्धा, कॅरम, पोहणे, योग स्पर्धा, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल आदी स्पर्धा संपन्न झाल्या। या विविध स्पर्धांमध्ये खेळाडू मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। पाहूया त्या स्पर्धांचे काही क्षणचित्रे। सदृढ बालक स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्याचं आमचं आता आहे 4-5 वर्ष आहे आणि ह्याच्यामधनं बालकांमध्ये आणि बालकांबरोबर पालकांमध्ये पण, कारण बालकांना नेमकं काय इथं आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर मंडळी असतात आणि त्या डॉक्टरच्या माध्यमातून मुलांचं ह्या तेव्हा जेव्हा सदृढ बालक स्पर्धा आपण घेतो त्यावेळेस त्या मुलांचं सदृढता त्याच्या पालकांमध्ये असणारं, त्यांच्या प्रत्येक पालकाला आपलं मुलं हे आवडतं असं वाटत असतं, पण त्याचबरोबर इतर काही गोष्टींचं सुद्धा समाधान पालकांना लागलं पाहिजे आणि बालकांनासुद्धा स्पर्धा ह्या वयापासून सुरू झाल्याचं त्यांना जाणीव तरी करून दिली पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून आता बघितलं, एक मुलगा आला आणि त्याने सांगितलं मला गाणं गायचं आहे। हे लहान वयापासून सुद्धा आता स्पर्धेच्या जगामध्ये त्यांचं आयुष्य सुखी समाधान जर जगायचं असेल तर त्यांना आत्तापासून स्पर्धेची गोडी लागली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे। आणि मला अतिशय सांगायला अभिमान वाटतो का दरवर्षी ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेंट हे वाढतेच आहेत, ते फार मोठ्या संख्येने आता जमा होतात।